गणपती बाप्पा आणि मांजरीची गोष्ट। एका सुंदर खेड्यात गणपती बाप्पाचा छोटा आणि सुबक मंदिर होतं। रोज सकाळ संध्याकाळ गावकरी तिथं आरतीसाठी जमायचे। बाप्पाच्या मूर्तीवर रोज नवीन फुले आणि हार वाहिले जायचे। या मंदिरात एक छोटीशी मांजर राहायची। ती खूप गोड होती आणि सगळ्यांना लळा लावायची। गावक्यांनी तिचं नाव गौरी ठेवलं होतं। गौरीला नेहमी वाटायचं, गणपती बाप्पा इतके मोठे देव आहेत, सगळे त्यांना पूजतात, पण ते कधीच माझ्याशी बोलत नाहीत। ती रोज रात्री बाप्पाच्या मूर्तीसमोर बसून विचार करायची, बाप्पा माझ्याशी कधी बोलणार। एकदा गणेशोत्सव आला। मंदिर खूप छान सजवलं गेलं। प्रसादाच्या खिरीचा वास सर्वत्र पसरला होता। गौरी प्रसादासाठी अधीर झाली होती, पण ती कोणालाही त्रास देत नव्हती। एका रात्री जेव्हा सगळे झोपले होते, गौरी बाप्पाच्या पायाशी जाऊन बसली। ती खूप हळूहळू म्हणाली, बाप्पा, मी तुम्हाला रोज पाहते। तुम्ही खूप दयाळू आणि प्रेमळ आहात, पण तुम्ही माझ्याशी का बोलत नाही। तेव्हा अचानक मंदिरात दिव्य प्रकाश पसरला। बाप्पाची मूर्ती जिवंत झाली। गणपती बाप्पा गोड हसत म्हणाले, गौरी, तू इतकी प्रेमळ आहेस की मला तुझ्याशी बोलायचं होतं, पण मला माहित होतं, योग्य वेळ आली की आपण बोलू। गौरी आश्चर्याने म्हणाली, बाप्पा, तुम्ही माझी काळजी करता। गणपती हसून म्हणाले, हो गौरी, देव सगळ्यांची काळजी घेतात, मग तू तर माझ्या मंदिरात राहतेस, तू खूप खास आहेस। गणपती बाप्पाने गौरीला आशीर्वाद दिला आणि तिला प्रसाद दिला। त्या दिवसापासून गौरी खूप आनंदी झाली। ती अजूनही मंदिरात राहत होती, पण आता तिला माहित होतं की बाप्पा नेहमी तिच्या सोबत आहे। गोष्ट आपल्याला शिकवते की देव सर्व प्राण्यांवर प्रेम करतात, मग ते लहान असो वा मोठे। फक्त श्रद्धा आणि प्रेम ठेवायला हवं। गणपती बाप्पा मोरया।